वेलकम बॅक. तर आपण बघूया जाहिरात कला या विषयात आणि जाहिरातीची तोंड ओळख हा आपण हे पण प्रकरण बघतोय. तर पुढचा भाग बघूया. जाहिरातीची तोंड ओळख. जाहिरातीची तोंड ओळख याच्यामध्ये आपण बघणार आहे की सामूहिक विपणन संज्ञापनातील घटक हा भाग बघणार आहे. तर याच्या आधी आपण काय केलं होतं, एक आपण कर्सर घेऊया इथे. याच्या आधी आपण बघितलं होतं जाहिरातीची तोंड ओळख, त्याच्यामध्ये विपणन संस्था म्हणजे काय आणि त्याची संकल्पना बघितली होती. तर आज आपण सामूहिक विपणन संज्ञापनाचे घटक बघूया की जेणेकरून विपणन जे आहे, जाहिरातीचं विपणन आहे किंवा सामूहिक विपणन आहे, ती किती कशा प्रकारे महत्वाची भूमिका बजावते हे आपल्याला या घटकांच्या आधारे कळेल. तर यालाच आपण एलिमेंट्स ऑफ IMC म्हणजे इंटिग्रेट मार्केटिंग कम्युनिकेशन असं देखील म्हणू शकतो. तर याच्यामध्ये विविध घटकांचा समावेश होतोय आणि उद्देश जो आहे तो म्हणजे वृद्धी हा एकमेव आहे. तर या वृद्धी एखाद्या उत्पादनाच्या खपाची वृद्धी होणे हा एकमेव याचा उद्दिष्ट आहे. तर आपण हे घटक बघूया. पहिला घटक आहे तो म्हणजे जाहिरात. तर जाहिरात हा एक महत्वाचा घटक आहे विपणनामधील. तर याच्यामध्ये 4 वैशिष्ट्य आहेत. तर याच्यातली 4 वैशिष्ट्य म्हणजे काय, तर एक म्हणजे काय, जाहिराती ह्या मूलतः पाठपुरावा करणाऱ्या असतात. म्हणजे सतत त्यांचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाविषयी त्या पाठपुरावा करणाऱ्या असतात. अवैयक्तिक सादरीकरण असतं, सादरीकरण करणाऱ्या असतात आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक असा कुठचाच भाग नसतो की ते फक्त काय केलं जातं की त्यांचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची ते जाहिरात करत असतात. आणि प्रस्तुत करताच हाच काय असतो की त्यांची जाहिरात देतो. म्हणजे जो स्पॉन्सर आहे तोच काय करतो की जाहिरात देत असतो. नंतर विविध माध्यमाद्वारे प्रसारण करता येतात. म्हणजे जाहिरात हे जे आहे की त्याच्यात विविध माध्यमं वापरली जाऊ शकतात. म्हणजेच काय की आपल्याला टीव्ही आहे, रेडिओ आहे, वर्तमानपत्र आहे, फ्लेक्स आहेत, मेनी मोर भरपूर आहेत. आपण पुढे पुढे ते बघणार आहे. तर विविध माध्यमांचा वापर हा प्रसारणासाठी केला जातो या मार्केटिंगमध्ये. त्यामुळे जाहिरात हा महत्वाचा घटक आहे. तसेच काय केलं जातं की जाहिरातीचा जो संदेश आहे तो वस्तू, सेवा, व्यक्ती, कल्पना आणि संदेश हा यांचा सगळ्याचा स्वीकार करून फक्त वृद्धी करणे हा एकमेव संदेश काय केला जातो की या विविध माध्यमातून पोहोचवला जातो. म्हणूनच त्याला काय म्हणले की अवैयक्तिक संदेश म्हणलेला आहे. आणि जो कमीत कमी खर्चामध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो. आणि प्रस्तुतकर्ता म्हणजे जो स्पॉन्सर आहे, आयडेंटिफाईड जो स्पॉन्सर आहे तो मात्र काय करतो की मग कंपनीचं नाव असेल, त्याचं बोधचिन्ह असेल, त्याचं तो जास्त प्रसार होतो याच्याबरोबरच आणि प्रसार करण्याचा देखील प्रयत्न करतो. कारण बोधचिन्हांची प्रतिमा जर बाजारपेठेत तयार झाली तर तो एक ब्रँड तयार होतो. म्हणजे त्याची एक प्रतिमा समाजामध्ये तयार होते आणि मग त्याचे उत्पादन नक्कीच काय होतं की खरेदी केलं जाऊ शकतं आणि आपोआप वृद्धी होते. त्यामुळे एक जाहिरात हे एक काय आहे की महत्वाचा विपणनातील महत्वाचा घटक आहे. दुसरा आपण बघूया तो म्हणजे जनसंपर्क. तर जनसंपर्क जो आहे दॅट इज द पब्लिक रिलेशन्स हे सुद्धा खूप महत्वाचं आहे विपणनामध्ये. तर जनसंपर्क हे व्यवस्थापनाचं कार्य आहे. यामध्ये संघटना आणि समाज यांच्यामधील संबंध समन्वयाचे आणि म्हणजे सौहार्दाचे व सलोख्याचे असतील तर काय होतं की संघटनेला याचा फायदा होतो. म्हणजेच काय की जर समाजाशी संबंध चांगले राहिले तर मात्र उत्पादनाची वृद्धी होण्यास काय होते की मदत होते. आणि सलोख्याचे संबंध असतील, सौहार्दाचे संबंध असतील, जनसंपर्क होत असेल तर विपणनासाठी किंवा एखाद्या उत्पादनाची वृद्धी होण्यासाठी त्याची मदतच होताना आपल्याला दिसते. तर अशा या संघटनेचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो. नाहीतर मग काय होतं की अन्यथा जाहिरात हा एकेरी मार्ग ठरतो. म्हणजे फक्त जाहिरातच दाखवली जाते पण त्याचा समाजावरती कसा परिणाम होते हे जर आपण फीडबॅक नाही घेतला तर मात्र काय होतं की या जाहिरातीचे एकाच मार्गाने संज्ञापन झालं, एकाच मार्गाने संदेश देण्याचं काम होतं, मग संज्ञापन होत नाही. मग यासाठी आपण जनतेला इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे, जनसंपर्क साधला पाहिजे. त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हली लोकांनी घेतलंय का किंवा त्याचे पडसाद काय उमटलेले आहेत का किंवा लोकांना ही जाहिरात आवडलेली आहे का, त्यांना ती पटली आहे का किंवा ते उत्पादनाची खरेदी करतायत का, हे सगळं काय केलं पाहिजे की त्याच्यावरती निरीक्षण केलं पाहिजे आणि तो संपूर्ण डेटा कलेक्ट केला पाहिजे आणि हे विपणनामध्ये केलं जातं. तसंच संघटना जाहिरात जेव्हा करते तेव्हा ती ग्राहकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी किंवा समाजांसाठी केली जाते.
आणि त्याच्यातून योग्य तो प्रतिसाद जर मिळाला तर मग ते द्विमार्गी संज्ञा आपण म्हणता येईल. नाहीतर मग या संज्ञापनाचा किंवा या जाहिरातीचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे फक्त ग्राहक नाही तर व्यापारी आणि समाजासाठी पण त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या प्रचंड जनसंपर्कामुळेच काय होते की संघटनेला अपेक्षित तो बदल करता येतो आणि त्याच्यामुळे संघटनेला फायदा होऊ शकतो. आणि ह्याचे प्राथमिक माध्यम जर बघितलं तर ते म्हणजे पब्लिसिटी असेल, प्रसिद्धी असेल तर काय होणार आहे की जनसंपर्क हा वाढतो. आणि जाहिरातीप्रमाणेच प्रसिद्धीवरती सुद्धा मग पैसे खर्च करावे लागणार नाहीत. कारण जाहिरात एकदा आपण बनवली तर जाहिरातीचा जो खर्च येतोय, मग जनसंपर्क जर आपण साधला तर मग फारसा खर्च येत नाही. कारण एकदा लोकांचा विश्वास निर्माण झाला, एकदा प्रतिमा तयार झाली की लोकांना फारसं म्हणजे त्याच्यावरती खर्च करण्याची संघटनेला गरज पडत नाही. याच्याशिवाय जे बातमी मूल्य आहे, बातमी देण्याचं असेल तर त्यासाठीचं जे मूल्य आहे ते पण काय होऊ शकतं की आपलं सेव्ह होऊ शकतं. आणि प्रसिद्धी करावी लागत नाही, ती आपोआप मात्र काय होते की होत जाते. तसे ठळक घटना, बातम्या, सभा संमेलनं, चर्चासत्रे, बक्षीस समारंभ असतील, पारितोषिक वितरण समारंभ असतील, याची माहिती मात्र काय केली जाते की सर्वसामान्य मध्ये पोहोचवण्याचं काम ही प्रसिद्धी करते आणि ते एक प्रभावी माध्यम. तर पुढचा आपण प्रकार बघूया, तो म्हणजे प्रत्यक्ष विपणन. तर प्रत्यक्ष विपणनामध्ये काय होणार आहे की डायरेक्ट मार्केटिंग केलं तर काय होतं की वृद्धी होण्यास मदत होऊ शकते. हा पण एक महत्त्वाचा घटक आहे सामूहिक विपणन संज्ञापनातील. तर विपणनाचा हा जुना प्रकार आहे. यामध्ये काय केलं जातं की जो लक्ष्य ग्राहक आहे, जो आपला उत्पादनासाठी योग्य असा जो ग्राहक आहे त्याला लक्ष्य ग्राहक असं म्हणतात. तर हा लक्ष्य ग्राहकापर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधला जातो किंवा प्रत्यक्ष भेटून काय केलं जातं की त्यांना संदेश दिला जातो. आणि प्रत्यक्ष संपर्क हा मग टेलिफोनद्वारे असेल, मेल, विद्युत साधने किंवा प्रत्यक्ष भेटून साधला जातो. तर हा त्या लक्ष्य ग्राहकांशी डायरेक्ट भेटल्यामुळे काय होतं की एक चांगल्या प्रकारचं रिलेशन तयार होतं. आणि मग आपण जे उत्पादन खरेदी करतोय ते खरोखर चांगलं आहे किंवा आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कंपनीकडून सॉल्व्ह केले जातात असं काहीतरी ग्राहकाला वाटतं. आणि मग त्याच्यामुळे त्याचा पॉझिटिव्ह आपल्याला प्रतिसाद मिळायला मदत होते. आणि त्याच्यामुळं विपणन संज्ञापनातील म्हणजे कार्यक्रमातील प्रत्यक्ष विपणन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ते याच्यामध्ये बघितले तर एक बघूया आपण उदाहरण. तर याच्यामध्ये प्रमाणेच काय होतं की भारतात सुद्धा एकाच कुटुंबातील दोघेही सर्व्हिस करत होते. तर सर्व्हिस करताना मग अमेरिकेमध्ये दर 10 महिलांमध्ये 6 महिला नोकरी करतात. त्यामुळे अशा कुटुंबाकडे वेळेची कमतरता आहे. तर मग घर बसल्या शॉपिंग, मग आपण बघतोय की जे ऑनलाईन शॉपिंग होते किंवा क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी केली जातीये. आणि त्याच्यामुळे लोकांना काय होते की संगणकामार्फत आणि आता तर मोबाईल मार्फत सुद्धा, मोबाईल म्हणजे आपला स्मार्टफोन काय झालाय एक मिनी कम्प्युटरच झालेला आहे. तर त्याच्याद्वारे सुद्धा आता आपण काय करतो की घर बसल्या आणि कुठेही आपण खरेदी करू शकतो. आणि हा जो प्रत्यक्ष विपणनाचा काय झालाय की प्रकार झालाय की त्याच्यामुळे ग्राहकांना देखील फायदा होतोय आणि संघटनेलाही फायदा होतोय. ग्राहकांचा जर विचार आपण केला तर ग्राहक काय विचार करणार की आपल्याला भरपूर क्वालिटीचे तिथं व्हरायटीज बघायला मिळते. आपल्या बजेटनुसार आपल्याला तिथं व्हरायटीज बघायला मिळते. सो यू कॅन परचेस इट डायरेक्टली फ्रॉम दॅट ऑर्गनायझेशन, फ्रॉम दॅट मॅन्युफॅक्चरर कंपनी. मग त्याच्यामुळे काय होतं की ग्राहक पण खुश होतात आणि संघटनेला सुद्धा डायरेक्ट सेलिंग होतं आणि जे मधले चार्जेस आहेत ते वाचू शकतात. म्हणजे मग ट्रॅव्हलिंगचे वगैरे असतील ते. तर त्याच्यामुळे काय होतं की लोकांना एक चांगला आत्मविश्वास निर्माण होतो आणि एक विश्वास निर्माण होतो. की विश्वास निर्माण होतो लोकांच्या मध्ये. आणि मग त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे काय होतं की लोकांच्यात एक विश्वास निर्माण होतो प्रत्यक्ष विपणनामुळे. त्यामुळे सामूहिक विपणन संज्ञापनातील हा एक महत्त्वाचा घटक आहे. दुसरा आपण बघूया की एक संगणकाद्वारे विपणन असेल किंवा डेटाबेस विपणन असं त्याला म्हणलेलं आहे. म्हणजे संगणकाद्वारे होणारे विपणन जे आहे ते. तर संगणकाद्वारे काय होते की हा विपणन प्रत्यक्ष विपणनाचाच प्रकार आहे आपण बघितला आता. तर ग्राहकांना कशाची गरज आहे, ग्राहकांना ओळखणे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, आता कुठल्या ब्रँडची चलती आहे आणि मग आपलं आपलं जे उत्पादन आहे ते कसं लोकांना पटवून सांगायचं आहे. तर हे सगळं काय केलं जातं की याच्या थ्रू केलं जातं.
परत कोणती खरेदी करणार आहेत, भविष्यात कोणती खरेदी करणार आहेत, हे सतत प्रभावीपणे संगणकावरती दाखवणे म्हणजे संगणकाद्वारे विपणनामुळे वस्तू व सेवा ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार उत्पादित करता येतात आणि तशा प्रकारचा बदल करता येतो. जर आपण उदाहरण बघितलं तर समजा एखादं वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग मशीन जेव्हा सेमी वॉशिंग मशीन आलं होतं त्यावेळी काय होतं की लोक बऱ्यापैकी ते खरेदी करत होते. परंतु समजा जर त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्स आला असेल, ऑटोमॅटिक आलंय किंवा आणखी काय त्याच्यामध्ये बदल केलेले असतील, तर हे आपल्याला कधी कळणार आहे, तर या विपणनातून कळतं की मार्केटिंगमधून कळतं की बाजारात आता हे नवीन आलेलं आहे. तर मग संगणकाद्वारे आता मात्र काय केलं जातं की सारखं सारखं ते दाखवलं जातं आणि मग लोकांना भविष्यात काय हवाय, तर ऑटोमॅटिक हवाय किंवा डायरेक्ट इस्त्री केलेल्या हवाय, तर लोकांची ती डिमांड आहे. सो भविष्यात कुठल्या लोकांना लागणार आहे ही गरज सुद्धा काय होते की या विपणनामध्ये आपल्याला कळू शकते किंवा डेटाबेस विपणनामध्ये कळते. त्यामुळे सामूहिक विपणनात सध्या डेटाबेस विपणन म्हणजे संगणकाद्वारे झालेले विपणन हे काय आहे की महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया विक्रय वृद्धी. तर विक्रय वृद्धी म्हणजे काय, तर सेल्स प्रमोशन. तर याच्यामध्ये उत्पादित वस्तू उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्या उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रलोभने दाखवून किंवा जादा मोबदला देऊन विक्रय वृद्धी केली जाते. विक्रय वृद्धी म्हणजे काय, तर विक्रीमध्ये होणारी वृद्धी किंवा त्याच्यामध्ये होणारी वाढ. वृद्धी म्हणजे वाढ. तर ही वाढ कधी होऊ शकते, जेव्हा आपण लोकांना जास्त प्रलोभने दाखवतात, म्हणजेच काय की डिस्काउंट दाखवणे, एकावर एक फ्री, 2 वर एक फ्री किंवा 5 वर 1000 रुपयाची म्हणजे 5000 वरती 500 रुपयाचं फ्री, असं काहीतरी डिस्काउंट काही ना काहीतरी दाखवला जातो आणि असा ह्या प्रलोभनामुळे जादा मोबदल्यामुळे काय होते की विक्रय वृद्धी वाढण्यास मदत होते. म्हणजे आपण बघतो की जेव्हा सेल लागलाय असं म्हटलं की लोकांची बरीच लोक खरेदी करतात. जरी गरज नसेल तरी सुद्धा काय केले जाते की त्यातून खरेदी केली जाते, कारण आपल्याला वाटतं की आपण सेलमधून खरेदी केली आणि कमी किमतीला आपल्याला तो माल मिळालेला आहे. तर विक्रय वृद्धीसाठी मग मात्र विविध योजनांचा देखील अवलंब केला जातो. मग कुपन्स वाटले जातात किंवा कुपन्स स्क्रॅच करणे हा प्रकार आहे. नमुना वाटप आहे, म्हणजे एखादं नवीन उत्पादन बाजारात आलं असेल तर काय केलं जातं की हे तुम्ही वापरून बघा, एखादं प्रोडक्ट दिलं जातं आणि वापरून बघा असं सांगितलं जातं. तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की लोक खरेदी करू शकतात. नंतर एकावर एक फ्री म्हटलंयच आपण, त्याची बांधणी म्हणजे काय की कमी किमतीमध्ये जास्त वस्तू. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो की एखादा साबण असेल, मग तो संतूर घ्या किंवा डेटॉल घ्या किंवा कुठचाही एखादा साबण घ्या की त्याच्यावरती एक साबण फ्री असणे, संतूरवरती एक पेन फ्री असणे किंवा एखाद्या फूड पॅकेट असेल तर त्याच्यावरती एक बाउल फ्री किंवा एखादा चमचा फ्री. तर हे सुद्धा काय केलं जातं की त्याच्यामुळे लोक आकर्षित होतात. काय फ्री आहे, एखादा टीव्ही असेल तर त्याच्यावरती ते DTH फ्री किंवा त्याच्यावरती आणखी एखादे जे पॅक मारले जातात टीव्ही चॅनेलचे ते फ्री. असं काही ना काहीतरी स्कीम आपण बघतो की त्याच्यामुळे लोक काय होतात की वस्तू ती खरेदी करतात आणि त्याच्यामुळे विक्रय वृद्धी होते. नंतर वैयक्तिक विक्री बघूया, पर्सनल सेलिंग. पर्सनल सेलिंग जर आपण बघितलं तर याच्यामध्ये वस्तूची माहिती ग्राहकांना देण्यासाठी व त्यांना वस्तू खरेदीसाठी प्रवृत्त करण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष भेटले जाते. मग संघटनेच्या आकारावरून, उत्पादनाच्या स्वरूपावरून असेल किंवा वैयक्तिक विक्री ही ठरवली जाते. मग त्याच्यामध्ये काय केलं तर वैयक्तिक विक्री ही वेगळी असते. ग्राहकांचे प्रत्यक्ष संपर्क साधला जातो, विक्री केली जाते. आणि वस्तू व सेवांच्या विक्रीचा हा पारंपरिक प्रकार आहे. म्हणजे जसं आपण बघतो की आपल्या दारावरती वगैरे वस्तू विकायला येतात की तुम्ही हे अगरबत्ती वापरून बघा किंवा हे तुम्ही मेणबत्त्या वापरा किंवा हे साबण नवीन आलेले आहेत हे वापरून बघा. एखादी वस्तू पण येते की हे पॅन्स आहेत, हे पॉट्स आहेत. हे असं काय होतं की वस्तू डायरेक्ट काय केल्या जातात की दरवाजावरती लोक येतात, प्रत्यक्ष लोकांना भेटतात आणि तिथं वैयक्तिकरित्या काय केली जाते, विक्री केली जाते. मग वस्तू व सेवांच्या विक्रीचा हा मात्र काय की जुना प्रकार आहे, पारंपरिक प्रकार आहे आणि याची उद्दिष्ट म्हणजे काय, तर ग्राहकांना शोधून काढणे, त्यांना वस्तूविषयी व किमतीविषयी माहिती देऊन वस्तू खरेदी करायला लावणे, खरेदीस
प्रवृत्त करणे किंवा अशा कायमस्वरूपी ग्राहकास नेहमी चांगले संबंध प्रस्थापित करणे. मग कपड्यांचे लोक येतात कपडे घेऊन किंवा एखादे ड्रेस मटेरियल्स घेऊन येतात, शर्ट्स घेऊन येतात आणि मग ते आपल्याला सांगतात की एखादा चांगला लागला तर नेक्स्ट टाइम काय होतं की ग्राहक मग खुश होतो आणि मग नेक्स्ट टाइम जेव्हा तो येईल तेव्हा बिंदास काय करतो की त्याच्याकडून खरेदी करतो. किंवा एखादं मशीन घेऊन येतो की हे ग्रेट करायचं मशीन आहे, खिसण्याचं मशीन आहे, तर तुम्ही हे घ्या. मग ते खिसून दाखवतात, त्याच्यावरती काहीतरी भाज्या वगैरे कट करून दाखवतात. सो ही एक पद्धत आहे की तुम्ही ते प्रत्यक्ष येतात आणि लोकांना ते डेमो दाखवतात आणि मग त्याच्यामुळे काय होते की वस्तू खरेदी केली जाते. मग ग्राहकांनाही काय होतं की आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट असते किंवा एकदा वापरून बघितलेली असते, त्यामुळे ग्राहकही खुश होतो आणि एकदा विश्वास निर्माण झालाय की आपोआप विक्रय वृद्धी वाढते. नंतरचा बघूया प्रायोजक व प्रदर्शने. तर हा एक महत्वाचा असा विपणनचा भाग आहे, प्रायोजक व प्रदर्शने म्हणजे स्पॉन्सरशिप आणि एक्झिबिशन्स. तर प्रायोजक किंवा प्रयोजन जे आहे किंवा घटना विपणन, इव्हेंट मार्केटिंग हा प्रकार आहे की जो काय केला जातो की तळागाळातल्या लोकांपर्यंत किंवा परदेशात सुद्धा पोहोचवला जातो. म्हणजे मग एखादा खेळ असतील, क्रीडा असतील, क्रीडा सामन्यांचे प्रयोजन करणे, एखादा सामना तिथं राबवणे, मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल, जे पॉप्युलर गेम आहे तशा स्पर्धा राबवल्या जातात आणि मग त्याच्या काय केलं जातं की प्लस जी कोणी संस्था संघटना आहे त्याचे देखील बॅनर लावले जातात आणि मग हे क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो खो अशा कुठल्याही किंवा ॲथलेटिक्सच्या स्पर्धा असतील, मॅरेथॉन असतील, अशा स्पर्धा काय केल्या जातात, ऑर्गनाईज केल्या जातात आणि त्याचं प्रायोजन दिलं जातं म्हणजे स्पॉन्सर केलं जातं आणि मग स्पॉन्सर करणारे संघटनेचंही नाव होतं आणि प्लस सामान्य लोक, तळागाळातले लोक किंवा असे खेळाडू आहेत ते काय होतात की याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात आणि आपोआप त्यांच्यापर्यंत जाहिरात होते. मग असंच काम काय केलं जातं की परदेशात सुद्धा अशा स्पर्धा राबवल्या जातात आणि मग तिथपर्यंत त्यांचं नाव जातं. म्हणजे आपण जर आता क्रिकेटच्या वेळी बघितलं तर पाठीमागे बघा बॅनर असतात किंवा जेव्हा साठी जे ग्राउंडवरती गोल असं आखलेला असतो, तर त्याच्या कडेला सुद्धा काय केल्या जातात की तसे छोट्या छोट्या पाट्या लावल्या जातात. मग ते ॲमेझॉनच्या असतील किंवा अडिदासच्या असतील किंवा कुठलेही स्पोर्ट्स रिलेटेड जे आहेत किंवा एअरटेल असेल, तर अशा काय केल्या जातात की बॅनर छोटे छोटे लावले जातात आणि त्याच्यामुळे काय होते की क्रिकेट हा सगळ्यांचा फेवरेट आहे, तर सगळेजण काय करतात की तो क्रिकेट बघताना त्यांची सुद्धा जाहिरात होते. तर हे झालं प्रायोजन, म्हणजे त्या कंपन्यांनी काय केलं असतं की आपला पैसा लावून तो सामना आयोजित केलेला असतो आणि प्लस त्यांची जाहिरात सुद्धा होते. आणि प्रदर्शनाचा भाग बघितला तर प्रदर्शन मात्र काय केलं जातं की असे व्यापारी मेळावे लावले जातात, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय मेळावे ऑर्गनाईज केले जातात, व्यापारी देखावे प्रदर्शित केले जातात, तर जत्रा सुद्धा ऑर्गनाईज केल्या जातात. तर अशा या काय केल्या जातात की जागतिक पातळीपर्यंत, स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत हे वस्तू पोहोचवण्याचं काम केलं जातं. म्हणजे प्रायोजक व प्रदर्शने हा एक मार्केटिंगचा किंवा विपणन संज्ञापनातला महत्वाचा घटक आहे. आणि आपण शेवटचं बघूया संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट. वेबसाईट हा एक महत्वाचा असा घटक आहे. याच्यामध्ये काय होतं की वृद्धीय मिश्रण जे आहे त्यांच्या प्रत्यक्ष विपणनातील सक्रिय खेळाडू म्हणजे म्हणजे इंटरनेट. ते इंटरनेट हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे 1990 मध्ये काय आलं की पहिल्यांदा मध्ये न ऐकलेला जो शब्द आहे तो 1990 मध्ये प्रत्यक्ष पाहिलेला शब्द किंवा माध्यम की ज्याचा वापर कुटुंब, व्यवसाय, इतर संघटना अतिशय मोठ्या प्रमाणात आता करू लागलेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हा स्वीकार केलाय की तो पहिल्यांदा आपल्याला मला वाटतंय तर या लॉकडाऊनच्या काळात आपण बघतोय तर खूप लोकांनी याचा काय केलाय की उपयोग केलेला आहे आणि आतापर्यंत उपयोग करतच आलेले आहेत की वेबसाईटला व्हिजिट करणे, हवं ते मटेरियल आपण परचेस करणे आणि याच्यामुळे त्वरित काय होतं की खरेदी केली जाऊ शकते. संकेतस्थळ जी आहे ती माहिती प्रसारित करण्याची नवीन माध्यमं आहेत. विविध माहिती असेल, जाहिराती असेल, करमणूक असेल इत्यादीचे विपणनामध्ये काय होतं की वेगळ्या वेगळ्या प्रकारे सादरीकरण करण्याचे हे माध्यम आहे. आणि
या वेबसाईट थ्रू सगळ्या प्रकारची माहिती, करमणूक आणि आपल्याला जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणलंय, की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार ज्यांना जे हवं आहे ते काय होतं की वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आणि इंटरनेटद्वारे केलेल्या याच खरेदी विक्रीला काय म्हणलेलं आहे की ई कॉमर्स असं म्हटलेलं आहे. आणि हा खरेदी विक्रीचा जो व्यवहार होऊ लागलेले आहे आणि याचा खरोखर एक चांगला फायदा पण आहे की लोकांना डायरेक्ट कंपनीमधून काय करता येतं की परचेस करता येतं. तर अशा प्रकारे आपण काय केलं की सामूहिक विपणन संज्ञापनातील घटक बघितले की ज्याच्यामुळे सामूहिक विपणन जे आहे ते प्रभावीपणे करता येऊ शकतं. आणि याचा एकमेव असा उद्देश आहे तो म्हणजे काय की विक्रय वृद्धी होणे. ओके, सो धन्यवाद. सामूहिक विपणन संज्ञापनातील घटक हे तुम्हाला नक्की समजले असतील. हे घटक जर तुम्ही हा डायग्राम जर व्यवस्थित प्रिपेअर केला तर तुम्हाला ह्या घटकांवरती चांगल्या प्रकारे लिहिता येईल आणि पुढच्या सुद्धा गोष्टी आहेत त्या मार्केटिंगच्या ते तुम्हाला समजतील. सो थँक यू सो मच.